समजा बघू आपलं सुमेरचा 3/11 आहे ना, तर आमचं काय म्हणणं आहे, शोधून फाईल शोधून सर आपण टेन्शन घेऊ नका. फाईल नाही, तुम्ही परवानगी दिली आहे का साहेब या बोर्डासाठी? हे दिसतंय ना, जे हा बोर्ड आहे, हा पोलीस स्टेशन आहे. आपण अशी परवानगी देता का? आहे सारे या सावलीमध्ये या जरा, फोटो चांगला आहे. फोटो काय हा नाही, तुम्ही समजत नाही साहेब, हे पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनवर तुम्ही असे बोर्ड देता का? उद्या मला पण द्या एक बोर्ड लावायला. काय तुमचे पैसे भरायचे असतील मी भरतो. मला हेच सांगायचं आहे, तुम्ही हे रोड बनवलं, चांगलं काम केलं, त्यासाठी धन्यवाद आहे ना. ती जागा बरोबर नाही साहेब. तुम्हाला काय वाटतंय, बरोबर आहे जागा ही? हा बिल्डिंगचे लेआउट काय ना, तर बघून घेऊ आपण आपल्या बाजूला. लेआउट आता हे काय वर लिहिलंय ना साहेब SRA, अजून किती लेआउट बघणार? नाही सर, आता इथे जे कंपाऊंड वाल असतो ना, 1.5 मीटर एखादं शोधून ते बघावं लागणार. म्हणजे प्लॅन असतो ना त्याचा. हा. आता ते ओपन ते डीपीची किती इकडे का ते शोधून फाईल बघू द्या. तुम्ही आता हे पोलीस स्टेशन म्हणते, आम्ही काय करू शकत नाही? त्यांना अधिकार नाही का ह्याच्यावर बोलायला? बघू आपण काही करस्पॉन्डन्स झालं असेल, बघू आपण. मग तुम्हाला माहित असेल ना, शेवटी तुमच्या ऑफिसमध्ये झाला असेल ना करस्पॉन्डंट. रेकॉर्ड शोधून बघतो सर, माझ्याकडे नाही. कुणाकडे आहे मग? तेच आता पूर्वी झालं का ते रेकॉर्ड शोधायला लागेल. शोधत आत्ताच बनवलाय बोर्ड, पूर्वी नाही झालाय. कसं आहे, आमचा विरोध आहे ना साहेब, बोर्डाला नाहीये. लावू शकता, कारण आमच्या पूर्ण चांदिवलीमध्ये असे बोर्डच लागलेले आहेत. आम्ही विरोध कशाला करणार? पण पोलीस स्टेशनवर साहेब, तुम्हाला वाटतंय का हे बरोबर आहे? हे बघा, हे बाजूला पोलीस स्टेशन आहे आणि इथं हे आहे, तर कोण बोलायलाच तयार नाही. आता ते तिकडे जाऊन काय करणार आहे साहेब? तिकडे काय करणार? हा तुम्ही लोक पण आवाज उचला, काय बोलणार नाही? काय नाही बोलणार हा, मी आहेत ना बोलायला. आम्ही तुमच्या बरोबर आहेत. इकडे उभा आहे कशासाठी? तुमच्यासाठीच उभा आहे ना. कसं आहे, बरोबर आहे का बोर्ड पोलीस स्टेशनवर? नाही ना, पोलीस प्रायव्हेट प्रॉपर्टी थोडी कोणाची बोर्ड लावायला. त्याला समजायला पाहिजे ना बोर्ड कसं लावायला. ठीक आहे, सगळ्या ठिकाणी बोर्ड आहेत. मंदिरच्या बाहेर मूर्तीपेक्षा मोठे मोठे बोर्ड आहेत, सगळे लावतात. आमदार पण लावतात, खासदार लावतात, सगळे लावतात. आमचं म्हणणं ते नाही. पोलीस नाही लावलं पाहिजे. आता तिकडनं आल्यावर हे असं दिसतंय की कार्यालय आहे. कसं झालंय? कुठे गेलेत ते साहेब? आतमध्ये गेलं. हा नमस्कार, बरं आहे ना? तुम्हाला कॉल केला का त्यांनी, अधिकारीने? नाही, मला बोललं चौकी आहे. त्याला मेन चौकी तिथं आहे. पहिले त्यांना माहित होतं ते म्हाडामध्ये चौकी होती ना आपली, त्या चौकी माहित होतं. जय महाराष्ट्र, ये इथं असं उभं राहा. मी महेंद्र भानुशाली, विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा मंच. सध्या आहोत आम्ही साकीनाका पोलीस स्टेशनच्या बाहेर. कसं आजच्या तारखेमध्ये राजकारण खूप वेगळं झालेलं आहे.
आमदार काम करतात, नगरसेवक काम करतात, खासदार काम करतात, सगळ्या ठिकाणी मोठमोठे बोर्ड लावतात आणि लावले पाहिजे. आपण काम केलं तर लोकांना ते दिसलं पाहिजे, त्याच्यात काही चुकीचं पण नाहीये. पण आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार केली की हा एक एवढा छोटासा रोड बनवण्यात आला महानगरपालिकेतर्फे, त्या रोडचा एवढा मोठा बोर्ड इथं लावण्यात आलेला आहे. आपण बघू शकताय, परमनंट बोर्ड आहे तो, आणि ते पोलीस स्टेशनवर आहे म्हणून माझा विरोध आहे. मी बाकी काही विरोध करत नाही. जर हे रस्त्यावर कुठं लावला असता तर आम्ही काही करू शकत नाही, आणि नियमाच्या बाहेरच आहे ते. रस्त्यावर असे बोर्ड कोणी लावू शकत नाही. ते महानगरपालिकेची एक साईज आहे, एवढी साईज मध्ये बोर्ड लागले पाहिजेत. पण आता चालतंय, सगळे लोक लावतायत, सगळ्या पक्षाचे लोक लावतायत, तर लावू दे, आम्हाला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला असं वाटतंय की हे बोर्ड लावताना पोलीस स्टेशननी पण काही एक शब्द बोललं नाही. मी विचारलं सिनियर पीआय साहेबांना, साहेब हे काय बोर्ड इथं लावलाय? मला म्हणतं आम्ही काय करणार, SRA ची प्रॉपर्टी आहे, तुम्ही SRA मध्ये जाऊन विचारा. SRA त्यांना परवानगी दिली असेल, आम्ही मालक नाही. मी SRA मध्ये गेलो, आज आता अधिकारी आले, पण आता अधिकारी पण कुठंतरी पडून गेलेत, दिसत नाही आता. ते म्हणतात आम्ही राऊंड मारायला गेलोय. पण कुठंतरी हे चुकीचं आहे. मी सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करतो की जे पोलीस स्टेशन असेल, असे जे लोकांना एक अपेक्षा असते की आम्ही तिकडे गेल्यावर आम्हाला न्याय भेटणार, अशा ठिकाणी आपण असे बोर्ड नाही लावले पाहिजे. कारण खूप चुकीचं आहे. लोकांना एकतर असं पण असे जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे ना, त्यांच्यावर भरोसाच नाही राहिलाय, आणि त्याच्यात जर असे बोर्ड लागलेत तर लोकांना भरोसाच राहणार नाही. तर माझी विनंती आहे, मी विनंती करू शकतो, मी बाकी काय करू शकत नाही. कारण जास्त केलं की डिपार्टमेंट तयार असतो FIR करायला. विरोधी पक्षांनी काही बोलावं, ते वाट बघत असतात की आम्ही कसं त्यांना आट्यामध्ये घ्यावं आणि एक FIR करून टाकावी. पण जर नाही बोललो, सगळे शांत राहिले, तर कोण बोलणार? जर रोडमध्ये कुठेही बोर्ड लावला असता, आमचा कशाला विरोध असला असता? आता SRA चे अधिकारी आलेले आहेत, तर बघा ते काय करतायत. नमस्कार. काय रे, अधिकारी आलेत ना SRA चे त्या बोर्ड साठी? हा, काय बोलले आपण? कशाला लावला बोला, याचं काम केलं त्यावेळेला लावलं, बाकी काही नाही. त्या लोकांनी काम रस्ता जायला नव्हता, बरोबर काय त्यावेळेला त्या मामाने काम करून दिलं. बरोबर आहे, केलंच पाहिजे. मग त्यामुळं त्या लोकांनी लावलं. बोललो असे पोलीस स्टेशन असे बोर्ड लावतात का? आम्ही नाही लावलेला आहे. मग तुम्ही ना सांगितलं पाहिजे ना साहेब. लावलं, धन्यवाद आहे, मी काम केलंय, आम्ही अभिनंदन करू. नाही मॅडम, काय चालू ना का बोलायला झालो. चल अहो मॅडम, वरती बोललो मी, सरांनी मला सांगितलं तुम्ही डायरेक्ट SRA मध्ये जा, आमचं काय काम नाही. म्हणून SRA चे अधिकारी आलेत, त्यांना दाखवतोय. आणि साहेब, लोकांना कळलं पाहिजे की अशी सरकारी जी यंत्रणा असतात ना, त्यांच्यावर एवढे मोठे बोर्ड नाही लावले पाहिजेत. ठीक आहे, आज बंदोबस्त आहे. मी बोललो म्हणून तर मला हे करावं लागलं. जर मला चांगला रिस्पॉन्स आला असता तर नाही केलं असतं मी. मलाही माहिती आहे, पण 2 मिनिटं नाही, पण हे जनजागृती केली तर काय प्रॉब्लेम थोडा आहे. समजलं पाहिजे ना मॅडम सगळ्यांना. पोलीस स्टेशनकडे काहीच पॉवर नाही. मला सिनियर पीआय साहेबांनी सांगितलं आमच्याकडे काहीच नाहीये, म्हणून मला SRA मध्ये जावं लागलं. हा, कुणाला भेटू मी? सिनियर सर येत आहेत, त्यांच्याशी बोला त्या विषयावर. SRA अधिकारी आहेत, ते करतील कारवाई जी काही करायची. ते बी आहे. मी म्हणून तर त्यांना बोलवलं इथे. व्हिडिओ तर मॅडम माहीत पडलं पाहिजे. आम्हाला समजतच नाही की इथे आल्यावर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये येतो की एक पक्षाच्या कार्यालयामध्ये येतोय, आम्हाला समजत नाही. वरती करा. हे जे मला सुचतंय ते आपण सगळ्यांनाच डोक्यात आलं पाहिजे की हे बरोबर नाहीये. साहेबांशी बोलून घ्या. बोलू ना आम्ही, पण हे आमची विनंती आहे. काम चांगलं केलंय, अभिनंदन आहे त्यांचं. मी समोरून सांगतोय, मी अभिनंदन करतो त्यांचा, कारण हे रोड नव्हता, चांगला बनवून दिला, अभिनंदन आहे. पण त्याच्यासाठी असे परमनंट बोर्ड कुठल्या अधिकारींना, कुठल्याही लोकप्रतिनिधींना अलाउड नाहीये नियम मध्ये. आमचा काही विरोध नाहीये मॅडम, हे हिथं लावलं म्हणून आलो, नाही तर पूर्ण चांदिवलीमध्ये बोर्डच बोर्ड आहेत. मीच बोलवलंय त्यांना इथे, ते आलेत. मी नाही पाठवलं त्यांनावर, मी का पाठवू? मला तर माहिती आहे की इथं काहीच नाहीये म्हणून. हॅलो